सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबाबू पाटील आता आपल्या बरोबर आहेत. बापू, काय सांगताल? ऑपरेशन टायगर सक्सेस होण्याच्या मार्गावरती आहे. कुठतर शिंदे साहेबांची ताकद वाढताना दिसते. निश्चितपणानं शिंदे साहेबांच्या शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आणि ऑपरेशन टायगर हे फक्त खासदारांचा आता झालेला आहे. पुढे कदाचित आमदारांचे लवकरच सुरू. कुठल्या कुठल्या भागातले आमदार अजून मार्गावर आहेत? असं मी निश्चितपणानं तुम्हाला सांगणार नाही, परंतु सर्व उबाटाचे आमदार हे सध्या अस्वस्थ आहेत, कारण त्यांच्या मतदारसंघातली विकासाच्या कामं सध्या होत नाहीत आणि पक्ष नेतृत्व उद्धव ठाकरे हे त्यांना फार चांगली काय प्रेमाची मायेची वागणूक देत नाहीत. त्यामुळं ते सर्वजण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली येण्याच्या तयारीत आहेत. संजय राऊतांनी आज या 6 खासदारांवर अर्वाच्य भाषा वापरलेली आहे. भरपूर त्याच्यावरती टीका होती. कसं बघताय? संजय राऊत हा असंस्कृत मुळात माणूस आहे, कारण गुवाहाटीला आम्ही गेल्यानंतर आमच्या बरोबर आलेल्या 5-6 आमदार महिला भगिनी होत्या. त्यांना सुद्धा त्यानं कामाठीपुरात जाऊन बसा अशी वेश्येची उपमा दिली होती. इतकी खालची पातळी त्यानं त्यावेळी गाठली होती आणि आताही अपयश पचवणं त्यांना शक्य नाही. भ्रमिष्ठ अवस्था त्यांची झालेली आहे. जे घडतंय ते त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं घडत चाललंय. त्यामुळं संजय राऊत हा वेडवाकडं बोलतोय. आपणा मनी किंवा पैशाला 15 कोटी ॲडव्हान्स दिल तर ही काय मोजाय गेलता का पैसे? कुठलंही अपयश आलं का समोरच्या माणसावर भ्रष्टाचाराचे असे काही तर पैशाचे आरोप करायचे, त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करायचा. पुन्हा असा कुठेही बदनाम झाले नाही, कारण गुवाहाटीला गेलेले ह्याने भरपूर बदनाम केले, पण 2-4 मायासारखे अपवाद वगळता सर्वजण निवडून आले. त्यामुळं असल्या ह्यांच्या अफवांचाही हिती काही मतदारावर परिणाम होत नाही, कारण मतदार सध्या नेत्यांपेक्षा पुढे सुज्ञ झालेला आहे आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्राच्या तळागाळातल्या जनतेनं आता मान्य केलेलं आहे. आता पुन्हा त्यांनी 50 कोटीचा आरोप केलाय की 15 कोटी दिल्याशिवाय ती विमानात बसले नाहीत आणि राहिलेली रक्कम परत प्रवेश झाल्यावर मिळणार. मी परत 50 कोटी एकदम मुख्य असे त्यांनी चालू केले. तेव्हा का जोपर्यंत हे दिसलं नाही तोपर्यंत अजिबात एक आमदार खासदार जाणार नाही. तुळजाभवानीच्या शपथा झाल्या, आमचे खासदार आमच्या जवळ आहेत म्हणणारा संजय राऊत एका तासातच 15 कोटी ॲडव्हान्सवर आला. त्याच्या काही माणूस आज 15 मिनिटाला वेगळं बोलतो. त्याला राजकीय कसलाही बेस नाही. आणि हे ह्यांना वाटतं की जसं मातोश्रीला बॅगा जाते त्या तशा ह्यांच्याकडे बॅगा गेल्या का असं ह्यांना वाटतंय. कुठेतरी संजय राऊत ते व्हायबल होते. व्हायबल होतच म्हणण्यापेक्षा सध्या ते सगळ्यात जास्त व्हायबल आहे. उद्धव ठाकरेंचा दुर्दैव आहे, त्याला अजून असा ठेवला तर निश्चितपणानं उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंबच फक्त मातोश्री शिल्लक राहील. काय संजय राऊत काय कसं करतात ते पैशावर सारखं बोलतात? हे संजय राऊत तुरुंगातनं बाहेर आल्यापासून भ्रमिष्ठ अवस्थेत गेलेला आहे आणि तुम्हाला लवकरच ते ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला दिसेल. आपण बघितलं असेल की आज जे ऑपरेशन टायगर चालू त्यामुळे कुठेतरी असंतोष माजलाय. शिवसैनिक सगळे तापलेले. तर ते संजय राऊत वाशिम मधल्या खासदारांच्या बाबतीत देखील एका तालुक्यातून वक्तव्य केले की गाडीसह यांना जालणार आल्यानंतर हे वक्तव्य होत असते, त्याचा कुठलाही काही परिणाम होत नसतो, कारण मतदारांचा कल बघूनच ह्या लोकांनी निर्णय घेतलेला असतो. आपण बघितलं असेल की जे चालू घडामोडी खरं तर आमदार शहाजीबाबूंनी वक्तव्य केलेलं की संजय राऊत हा मेंटल झालेला थोड्याच दिवसात त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये देखील ठेवलं जाण्याची शक्यता त्यांनी देखील वर्तवलेली आहे. सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.